आणि यानंतर थेट विधानसभेत जाऊयात. कामकाज सुरू झालंय. माझी विनंती आहे आपल्याला, आपण डाकारले असलं तरी कालची झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे. ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय, बघा अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय, आम्ही केलेलं आंदोलन, आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं, पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी 2 तास पूर्वी अध्यक्ष महोदय 2 तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती, 2 तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते. पोलिसांना ही माहिती कशी नव्हती अध्यक्ष महोदय? आमचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली, शाही फेकली, विडंबना केली. आणि आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष महोदय की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, हे कुठली नीती आहे अध्यक्ष महोदय? ही कुठली गुंडगिरी आहे? म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसून आहात, महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसून आहात. आपल्याकडून न्यायाची अपेक्षा अध्यक्ष महोदय की या ठिकाणी या सर्व अपेक्षित अध्यक्ष जे गुन्हे जे पुढे जाऊया. त्या वडेट्टीवार साहेब, तुम्ही मांडलेला मुद्दाची नोंद मी घेतलेली आहे. आता पुढे जाऊया. चला. नाही असं नाही चालणार. ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार, तुम्ही उभे राहिले की नाही, असं नाही. चला, औचित्याचे मुद्दे. उपमुख्यमंत्री महोदय, 1 मिनिट. उपमुख्यमंत्र्यांचा ऐका. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बोला. त्यांचं ऐका ना, उपमुख्यमंत्री बोलतायत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं नाही चालत. शांत बसा. आज सभागृह 11 वाजता आपण त्या ठिकाणी सुरू केलं. अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय, तुम्हालाही माहिती आहे. अध्यक्ष महोदय, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे. बाबासाहेब हे सर्वांचे होते. आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत. आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत. आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथेही लावला पाहिजे. आम्ही काय केलंय? तुम्हाला फोटो लावायचेत ना, तुम्ही परवानगी दिली ना, आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा. ठीक आहे. सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांचे फोटो लावा. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये. 1. नंबर 2, आपल्या नियमाप्रमाणे या असं नाही चालणार. बसून घ्या. काय मी बोलतोय, आपण उभे आहात, हे बरोबर दिसतं का? नाही, बरोबर आहे का? नाही, मग ठीक आहे, मला बोलू दे ना, मग तुम्ही मांडा. तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये, लक्ष देऊ नका, रेकॉर्डवर येत नाहीये. आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक, पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा, प्रथा, प्रतिमा आणि सार्वभौमता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे, नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही इकडे फोटो लावले आहेत. फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाहीयेत, तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये. मग संधी मिळाली नाही तर तो परत तुम्ही मलाच सांगणार. त्यामुळे माझी विनंती आहे, सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये. त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा, सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे, त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. महाराज, अध्यक्ष महाराज, त्यांचं होते, त्यांचं झाल्यावर देतो.
त्यांचं झाल्यावर होतो. बोला. सगर मारणे आज सगर होऊ शकतो का? त्याच्यावर मंत्री चर्चा होऊ महोदय शकते आपण का? बसा, आपण बसा मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं त्यांचं होऊ दे ना. असं कसं 2 मिनिटं? अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं बोला. सावरकर साहेब लवकर बोला. सभागृहाचा वेळ आपण घालवतो असं नाही चालणार. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाला विनंती केली आहे. बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत. आम्हाला परवानगी द्यावी. आम्ही संविधान पाळणारे आणि तुमच्या निर्देशाचं पालन करणारे लोक आहोत. आम्ही फोटो ठेवले आहेत बाहेर. तुम्ही म्हणत असाल तर घेऊन येतो आम्ही. आम्हाला परवानगी द्यावी. की आज जे नाही, चित्र उभं माझी करून सभागृहाला राहिले, विनंती आहे. बघा, माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे. आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत. त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधानाबरोबर अवमान केल्यासारखं ठरेल. त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे आपण या डेस्कवर लावलंय ते काढावं. अध्यक्ष महाराज, अहो का बोला नाना. मला बोलायला दिला, तुम्हाला देतील ना गुलाबराव. बस बोलू. अरे मला बोलू दे ना आता. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करतो. अध्यक्ष महाराज, तो आपला अधिकार आहे. आपल्या अधिकाराप्रमाणे स्थगन आपण नाकारला. नाही, तुम्ही पहिली सांगा माझ्या विनंतीचा मान ठेवणार आहात की नाही एवढंच सांगा पहिली. बोला ना अध्यक्ष महाराज. मग चित्र काढा. नाही बरोबर नाहीये. काढतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अहो ते म्हणाले थांबा जरा. असं नाही चालणार. बसून घ्या. सन्मान्य सदस्य नाना पटोलेजींनी आता मला आश्वासित केलेलं आहे की ते चित्र काढतील. संपला विषय. त्यांना बोलू दे, त्यानंतर ते काढतील. अध्यक्ष महाराज, एक मिनिट. अध्यक्ष महाराज, आपलं सभागृह चाललेलं आहे. फोटो आहे म्हणजे तुम्हाला काय दुखतं पोटात? थांब ना 2 मिनिट. काय करायला सांगता मला? 2 मिनिट थांब. याच्याने आम्ही कोणता अडथळा आणलाय अध्यक्ष महोदय? थांब ना 2 मिनिट. अध्यक्ष महाराज, सागर बसा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, थांब रे नितीन, थांबा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, नितीन थांबा. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विरोध करणार आहे. तुम्ही काय बाबासाहेबांचं नाव आहे? संविधानाला विरोध करणारे, संविधानाला विरोध करणारे दलित माणूस संविधान निर्माता होऊ नये म्हणून सांगणार आहे. तुम्ही काय सांगणार? असं नाही चालणार. चुकीचं आहे. ना काय आहे, बरोबर नाही. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.